हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आता आपलं हा युनिट नंबर 1 हे संपत आला आहे. मित्रांनो, या युनिटमध्ये आपण पीओपी बघितलं, ओओपी बघितलं, त्यानंतर त्याचे ऍप्लिकेशन्स, फीचर्स, एक्झाम्पल्स बघितले. त्यानंतरने आपण डाटा टाईप बघितला, कम्पॅटिबिलिटी बघितला, डिक्लेरेशन व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करायचे सी प्लस प्लस मध्ये बघितलं. आता मित्रांनो, डाटा टाईपचं कन्व्हर्जन बघायचं आपल्याला. टाईप कन्व्हर्जन म्हणजे डाटा टाईपचं कन्व्हर्जन बघायचं. आजच्या लेक्चरमध्ये डाटा टाईप कन्व्हर्जन आपण घेणार आहोत. त्यानंतर आपण बघितलं स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर्स काय राहतात ह्याच्या मागच्या लेक्चर्समध्ये. सी प्लस प्लसचं स्ट्रक्चर सुद्धा बघितलं, इनपुट आउटपुट ऑपरेटर सुद्धा बघितले, इन्सर्शन आणि एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर हेच तुमचे इनपुट आउटपुट ऑपरेटर आहेत. हे सी प्लस प्लस मध्ये बघितलेत. आणि सिम्पल सी प्लस प्लसचे प्रोग्राम्स एक बघितले आपण. त्यानंतर क्लासेस आणि ऑब्जेक्ट घेतले आपण, त्याचं इंट्रोडक्शन घेतलं. फक्त इंट्रोडक्शन घेतलंय मित्रांनो, फक्त इंट्रोडक्शन. त्यांचा सिंटॅक्स एक घेतलाय. बाकीचं काही घेतले का? क्लासेस आणि ऑब्जेक्टचं प्रोग्राम्स घेतलेत का? मी नाही, आतापर्यंत प्रोग्राम घेतले नाहीत. प्रोग्राम केव्हा घेणार आहे मी? युनिट नंबर 2 ला. मेमरी मॅनेजमेंट, मेमरी अलोकेशन फॉर ऑपरेटर्स हे सुद्धा युनिट नंबर 2 मध्ये घेणार आहे. ही युनिट नंबर 2 मध्ये कामून घेणार आहे कारण की तुमचा युनिट नंबर 2 हा टोटली क्लासेस आणि ऑब्जेक्ट वरच डिपेंड आहे. मग तेव्हा तुम्हाला ते आणखीनच क्लिअर होऊन जाईल. आता मी तुम्हाला कितीही समजून सांगितलं तरी ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार नाहीत, क्लासेस आणि ऑब्जेक्ट. म्हणून मी फक्त काय केलेलं, ऑब्जेक्टची थिअरी आणि क्लासेसची थिअरी थोडी थोडी सांगितली, त्यांचे सिंटॅक्स सांगितलेले आहेत. त्यांचा प्रोग्राम सांगितला का मी तुम्हाला? नाही. त्याच्यामुळे सांगितलं नाही की कारण सेकंड युनिटमध्ये, युनिट नंबर 2 मध्ये आपल्याला ते बघायचे आहेत आणि आणखीन क्लिअर करून घ्यायचे आहेत. युनिट नंबर 2 सुरू झाल्यावर तुम्हाला ते लक्षात येऊनच जाईल. आता मित्रांनो, एवढं सगळं घेतलं आहे आपण, इतकं सगळं घेतलं आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? डाटा टाईप, टाईप कास्टिंग इन सी प्लस प्लस. टाईप कास्टिंग म्हणजे काय? एखाद्या डाटा टाईपचं दुसऱ्या डाटा टाईप मध्ये कन्व्हर्जन करणे. एखाद्या व्हेरिएबलला, सपोज एक व्हेरिएबल आहे ए नावाचा व्हेरिएबल आहे, त्याला इंटिजर पासून ते डबल मध्ये किंवा फ्लोट मध्ये किंवा कॅर मध्ये हे दुसऱ्या तिन्ही डाटा टाईप मध्ये कन्वर्ट करता येणं म्हणजेच डाटा टाईप कन्व्हर्जन असं असते. कन्वर्ट याला जर केलं की याला काय म्हटलं जातं? डाटा टाईप कन्व्हर्जन असं म्हटलं जातं मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हेच बघायचे, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट हे डाटा टाईप कन्व्हर्जनचे टाईप्स आहेत. जसं की आपण सी मध्ये बघितलं, ते सेम सी प्लस प्लस मध्ये. इम्प्लिसिट मध्ये कोण कन्व्हर्जन करतंय? तुमचा कंपायलर. आणि एक्सप्लिसिट मध्ये मॅन्युअली कन्व्हर्जन होतंय. त्याचे प्रोग्राम आपण घेणार आहोत, मी स्वतः टाईप करून दाखवणार आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त हे समजून घ्या, आजच्या लेक्चरच्या निमित्ताने तुम्हाला करायचंय काय. पहिली गोष्ट, तुम्ही आतापर्यंतचे जेवढे लेक्चर झाले आपले L1, L2, L3, आजचं एक 14 लेक्चर होणार आहे, L14. आजचं लेक्चर L14 होणार आहे आपलं. मग मित्रांनो, ह्याच्या आधीचे जेवढे लेक्चर्स 1 to 14 पर्यंत सर्व लेक्चर्स तुम्ही लाईन टू लाईन सिरियल वाईज बघत चला, जेणेकरून मागच्या लेक्चरवरच समोरचं लेक्चर डिपेंड आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग मागच्या लेक्चरवर जर समोरचं लेक्चर डिपेंड असेल तर तुम्ही मागचं क्लिअर केलं पाहिजे आधी, असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर मी उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेन की महत्वाचे क्वेश्चन्स काय, ऑल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगून देईन उद्याच्या लेक्चरमध्ये. आणि या युनिटच्या नोट्ससाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करावं लागेल. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन टाकतो, ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ती व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्याच्यावरती मी तुम्हाला आणखीन मेसेज करतो की तुम्हाला ह्या नोट्स कशा परचेस करायच्या आहेत. या नोट्स फ्री नाहीत मित्रांनो, या नोट्स पेड आहेत. 29 रुपीज आपण ईच युनिटसाठी घेतो. हे युनिट जर तुम्हाला घ्यायचं असेल, या युनिटच्या नोट्स, तर तुम्हाला 29 रुपीज पे करावे लागतील. त्याची डिटेल्स तुम्हाला कुठं कळेल? आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर. कुठं पे करायचे आहेत, कशावरती टाकायचे आहेत पैसे टाकल्यावर कशावरती मेसेज करायचा आहे. मग ते मेसेज केल्यावरच आम्ही तुम्हाला हे टाकणार आहेत, तुमचे नोट्स अकॉर्डिंग टू युअर नंबर. तुमच्या नंबरनुसार तुम्हाला नोट्स टाकून दिले जातील जसं जसं तुम्ही मेसेज करता ते. तर मित्रांनो, टाईप कास्टिंग इन सी प्लस प्लस. मित्रांनो, टाईप कास्टिंग काय राहते? आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की ए नावाच्या व्हेरिएबलची टाईप कास्ट करायची असेल, म्हणजेच एक तिची जात बदलायची असेल, थोडक्यात कास्ट चेंज करायची असतील. डाटा टाईपलाच आपण जात सुद्धा म्हणतो, जात, कास्ट. मग मित्रांनो, इथं टाईप कास्टिंग मध्ये कास्ट चेंज करू शकतो आपण.
कुणाची व्हेरिएबलची कास्ट काय काय असू शकतात, इंटिजर, फ्लोट, कॅर, डबल हे 4 व्हेरिएबलचे कास्ट असतात. मग त्याची कास्ट चेंज करायची, कॅरेक्टरचं इंटिजर मध्ये, इंटिजरचं कॅरेक्टर मध्ये, फ्लोटचं डबल मध्ये, डबलचं फ्लोट मध्ये, फ्लोटचं कॅर मध्ये, इंटिजरचं कॅर मध्ये. असं मित्रांनो तुम्ही काही पण करू शकता टाईप कास्टिंगचा यूज करून. आता टाईप कास्टिंग कशासाठी गरजेची, सपोज की तुम्हाला लागत आहे इंटिजर व्हेरिएबल आणि तुमचा आहे फ्लोट व्हेरिएबल. मग तुम्हाला लागत आहे इंटिजर व्हेरिएबल, तुम्हाला फ्लोट व्हेरिएबल घ्यायचा नाही आहे. मग तुम्ही काय करणार, त्याची टाईप कास्टिंग करणार. टाईप कास्टिंग करून त्याला तुम्ही इंटिजर व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करणार, जर तुम्हाला फ्लोट व्हेरिएबल पाहिजे नसेल तर. आता ते तुम्हाला सांगायचं तात्पर्य झालं. आता थोडीशी थिअरी बघूया. टाईप कास्टिंग इज अ प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग ए व्हॅल्यू फ्रॉम वन डाटा टाईप टू अनदर डाटा टाईप. अनदर इथं डाटा टाईप लिहिलं तरी चालतंय. एका डाटा टाईप पासून ते दुसऱ्या डाटा टाईप मध्ये कन्वर्ट करणे. कशाला, एखाद्या व्हॅल्यूला म्हणजेच या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला. आता हा व्हेरिएबल आहे NUM, नम नावाचा व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे 10. मग त्याची इंटिजर त्याचा डाटा टाईप डिक्लेअर केला आपण इंट. मग त्याला कन्वर्ट करताना कशात केलं, डबल मध्ये कन्वर्ट केलं मी. डबल मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे तिथं काय झालं, कन्व्हर्जन झालं, टाईप कन्व्हर्जन झालं. मित्रांनो त्याचे टाईप कन्व्हर्जनचे 2 टाईप्स आहेत. एक इम्प्लिसिट टाईप कास्टिंग, जे की तुमचा कोण करतो, ऑटोमॅटिक कन्व्हर्जन असतो. ते ऑटोमॅटिक कन्व्हर्जन ते तुमचा कोण करतो, कंपायलर. जो की तुमचा जीडीबी, जो की कोणता पण असो, टर्बो असो, जीडीबी असो, तुमचा कोणता पण कंपायलर तुमचा इम्प्लिसिट टाईप कास्टिंग हे परफॉर्म करतो. आणि एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग एक असते. एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग मध्ये मॅन्युअल कन्व्हर्जन होतं. मॅन्युअल कन्व्हर्जन म्हणजे प्रोग्रामर कन्वर्ट करणार. कोण प्रोग्रामर, तुम्ही जो काही प्रोग्राम लिहिला आहे तो प्रोग्राम तुम्ही कन्वर्ट करणार. कशामध्ये, काय कन्वर्ट करणार, डबल या डाटा टाईपचा इंटिजर मध्ये डाटा टाईप मध्ये कन्व्हर्जन करायची. तो कसं करणार, मॅन्युअली करणार. मॅन्युअली कसं, असं हे प्रोग्राम आपण घेणार आहोत, टेन्शन घेऊ नका. आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊन दोन्ही प्रोग्राम बघूया. आधी इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिटचा डिफरन्स समजून घ्या. इम्प्लिसिट म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, ऑटोमॅटिकली कंपायलर परफॉर्म करतो. काय, टाईप कन्व्हर्जन परफॉर्म ऑटोमॅटिकली बाय कंपायलर when converting a smaller data type smaller type to larger compatibility type. म्हणजे काय, स्मॉलर टाईप कशाला म्हटले आहे. आता इंटिजरचं बाईट साईज किती मला सांगा, 2 बाईट. डबलचं बाईट साईज किती, 8 बाईट. मग मित्रांनो जर ह्याची 2 बाईट असेल तर ते काय झालं, स्मॉलर टाईप झाला. स्मॉलर टाईप. आणि लार्जर टाईप कशाला म्हणतात, ज्याची बाईट साईज जास्ती असती. मग मित्रांनो स्मॉलर टाईप पासून लार्जर टाईप मला कन्वर्ट करणे, आणि ती बी ऑटोमॅटिकली, त्याचं काम कोण करतो, कंपायलर. आणि त्यालाच काय म्हटलं जातं, इम्प्लिसिट टाईप कास्टिंग. स्मॉलर टाईपला लार्जर टाईप मध्ये कन्वर्ट करणे म्हणजे इंटिजरला डबल मध्ये, इंटिजरला फ्लोट मध्ये, इंटिजरला कॅर मध्ये, हे झाले स्मॉलर टू लार्जर टाईप मध्ये कन्वर्जन करणे. मग मित्रांनो हे जर ऑटोमॅटिकली होत असेल, ऑटोमॅटिकली म्हणजे तुमचा जो कंपायलर आहे, तुम्ही जो वापरत आहात ते जर करीत असेल तर मग याला काय म्हटलं जातं, इम्प्लिसिट टाईप कास्टिंग. आणि जर तुम्ही स्वतः करीत असताना, स्वतः तुमच्या हाताने प्रोग्राम लिहून तुम्ही करीत असताना, त्याला एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग म्हटलं जातं. मित्रांनो ते कोण केलं जातं, मॅन्युअली परफॉर्म बाय प्रोग्रामर. मग मित्रांनो आता हे दोन्ही प्रोग्राम आपण करून बघू. चला तर मग आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया आणि दोन्ही प्रोग्राम करून बघूया. लेट्स गो. सो फ्रेंड्स, गुगल क्रोम वरती तुम्ही यायचं, तिथं ऑनलाईन कंपायलर म्हणून सर्च करायचं. ऑनलाईन कंपायलर सर्च केल्यावर जीडीबीचं तुम्हाला इथं वर दिसून जाईल. त्या जीडीबी कंपायलर वरती यायचं. याच्यावरती तुम्ही तुमचे सर्व प्रोग्राम्स लिहू शकता. फक्त काय करायचं, लँग्वेज सिलेक्ट करताना C++ लँग्वेज सिलेक्ट करायची आणि याला कट करून टाकायचं. हे काय जी कमेंट आउटलाईन आहे त्याला कट करून टाकायचं. आता मित्रांनो रेडीमेड आपल्यापाशी C++चं एक स्ट्रक्चर आधीच दिलेलं राहील त्यांनी, पण हे रेडीमेड स्ट्रक्चर वरतीच आपण प्रोग्राम करून टाकूया. पण तुम्हाला स्ट्रक्चर कसं यूज करते ते सुद्धा समजायला पाहिजे. स्ट्रक्चर कसं लिहिलं जातं ते सुद्धा समजायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही स्वतः टाईप करू लिहा प्रोग्राम. युझिंग नेम स्पेस std. आपण हे का लावतो, कारण आपल्याला Cout आणि Cin सोबत लिहायची गरज नाही. std हे Cout आणि Cin सोबत लिहावं लागलं असतं. जर ती std युझिंग नेम स्पेस std लिहिलं तर std लिहायची गरज नाही. ते समजलं तुम्हाला. आता हे तुम्ही म्हणता सर हे नवीन कन्सेप्ट आम्हाला नसून समजला. मग मित्रांनो तुम्ही जर तुमचे आपले लेक्चर्स
लेक्चर बाय लेक्चर फॉलो केलं नसताना L1 L2 L3 असे जर फॉलो करीत नसताना तर तुम्हाला काही समजणार नाही. आता मी इथं काय केलं तुम्हाला समजलं का? हे युजिंग नेमस्पेस का म्हणून ऍड केलं? तर मित्रांनो हे तुम्हाला समजण्यासाठी लेक्चर बाय लेक्चर बघत चला, एकही मिनिटं सोडू नका. लेक्चर बघत चला, मागच्या लेक्चरचं बघत चाललं तरच तुम्हाला समजणार, नाही तर तुम्हाला एकही गोष्ट समजणार नाही. हे मी लिहून देतो तुम्हाला. आता काय करायचंय तुम्हाला? डाटा टाईप कन्व्हर्जन करायचंय. कशामध्ये? इंटिजरचं फ्लोट मध्ये किंवा डबल मध्ये कन्व्हर्जन करूया आपण. आता इंटिजर नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया. काय? इंटिजर नावाचा ए नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करूया. ए वरती मी काय करतो? व्हॅल्यू टाकतो. व्हॅल्यू काय? 50 व्हॅल्यू टाकली. ए वरती मी 50 व्हॅल्यू टाकली आणि मला याला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय. डबल मध्ये DOUBLE डबल. डबल मध्ये कन्वर्ट करायचं म्हणल्यावर मी ह्याला काय करणार? डबलचा एक व्हेरिएबल बनवणार. डबलचा व्हेरिएबल काय बनवतो? बी बनवतो. मग बी इक्वल टू बी वरती काय टाकतो? ए ची व्हॅल्यू टाकतो. ए म्हणजे ए हा बी वरती, ए ची व्हॅल्यू ही बी वरती स्टोअर होणार असं करतो. आणि मी काय करतो? पुन्हा ए ला डिस्प्ले करून टाकतो. ए ला डिस्प्ले करून टाकतो ना, कारण ए ची व्हॅल्यू मला आउटपुटला पाहिजे ना. आउटपुटला डिस्प्ले करण्यासाठी आपण सी आउट असं वापरतो आपण. सॉरी, ए ची नाही, बी ची व्हॅल्यू डिस्प्ले करू आपण. बी ची व्हॅल्यू इथं डिस्प्ले करून टाकूया. आता बघूया आपला प्रोग्राम रन होतो का. चला, तर काय एरर आलेला आहे? सी आउट वॉज नॉट डिक्लेअर इन द स्कोप. हा, युजिंग मध्ये मिस्टेक झालेली आहे, ही स्पेलिंग चुकलेली आहे आपली. USING युजिंग नेम स्पेस STD. आता पहा, आता आपला प्रोग्राम रन व्हायला पाहिजे. मित्रांनो बघितलं का प्रोग्रामिंग किती सेन्सिटिव्ह असते. थोडीशी सुद्धा स्पेलिंग मध्ये जरी मिस्टेक असली तरी आपला प्रोग्रामर जो की कंपायलर कॅच करतो. प्रोग्रामिंग किती टफ असते बघा, किती केस सेन्सिटिव्ह. 50 व्हॅल्यू आपल्याला आउटपुटला आलेली आहे. मित्रांनो जर मी याला डबल मध्ये कन्वर्ट करीत आहे तर मला काय यायला पाहिजे? 50 ही पॉइंट मध्ये व्हॅल्यू यायला पाहिजे. पण पॉइंट मध्ये येत आहे का? नाही. पॉइंट मध्ये येत आहे का? नाही. कसं काय येत नाही? आता समजा मी जर इथं डबल केलं असतं. आता बघूया आपला प्रोग्राम रन होतो का आधी. हा, रन तर होत आहे, पण इथं पहा, आता आपण रन करून दाखवतो. काय म्हणत आहे? बी वॉज नॉट डिक्लेअर. हा, बी ला डिक्लेअर केलं नाही, इथे ए डिस्प्ले करा. ए. आता मला तुम्हाला डिफरन्स समजून सांगायचा आहे म्हणून मी हे सगळं करत आहे. डबलला होत नाही, फ्लोटला बघा. फ्लोटला बघूया आपण. तर फ्लोटला सुद्धा पॉईंटचा नंबर द्या तुम्ही. 0.20. आता बघूया आपण. हे पहा मित्रांनो, आता इथं पॉइंट मध्ये व्हॅल्यू आलेली आहे. आता मला याचं कन्व्हर्जन करायचंय. याला मला इंट मध्ये कन्व्हर्जन करायचंय. काही इंट मध्ये नाही, लार्जर स्मॉलर टू लार्जर होतो. म्हणजे फ्लोटचं डबल मध्ये होणार, डबलचं कॅरचं फ्लोट मध्ये होणार आणि इंटचं फ्लोट मध्ये होऊ शकते. मग याला इंटिजर बनवू आपण आधी. INT. आता मी याला इंटिजर बनविलं. इंटिजर बनविल्यावर मला आउटपुटला काय येईल? फक्त 50 व्हॅल्यू येईल. मला पुढची 20 व्हॅल्यू येईल का? नाही. मग जर मला पुढची 20 व्हॅल्यू पाहिजे असेल तर मी काय करणार? याला फ्लोट मध्ये, डाटा टाईप मध्ये कन्व्हर्जन करणार. मग फ्लोट मध्ये किंवा डबल मध्ये. डबल मध्ये करून बघू आधी. डबल मध्ये जर नाही झालं तर फ्लोट मध्ये करून बघू. तसं काय नाही, जसं तुम्हाला सोपं जाईल तसं तुम्ही करत चला. आता याच्यावरती मी काय टाकलं? ए ची व्हॅल्यू टाकली आणि मी इथं काय केलं? बी ला डिस्प्ले केलं. आता बघूया आपला प्रोग्राम रन होतो का. हे पहा, रन झाला. इंटिजरचं डबल मध्ये कन्व्हर्जन झालं. आता याला फ्लोट मध्ये बघूया, फ्लोट मध्ये होतो का. आता इथं काय होत आहे? डाटा टाईपचं कन्व्हर्जन होत आहे. आता या इंटिजर डाटा टाईपचं फ्लोट डाटा टाईप मध्ये कन्व्हर्जन होणार. हे पहा, फ्लोट डाटा टाईप मध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. आता मित्रांनो ह्या बी
फ्लोट डाटा टाईप असेल का इंटिजर डाटा टाईप असेल, तर तो फ्लोट डाटा टाईप असेल. आणि ही 50.20 व्हॅल्यू ही इंटिजर थ्रू मध्ये येणार या ए वरती. ए वरती जेव्हा 50.20 व्हॅल्यू आली तेव्हा 50च व्हॅल्यू येणार, कारण की इंटिजर मध्ये ना, इंटिजर काय करतो पॉईंटच्या नंतरची व्हॅल्यू कन्सिडर करत नाही. जरी तर फ्लोट असलं तर कन्सिडर केली असती, पण इंटिजर फक्त एवढीच व्हॅल्यू कन्सिडर करतो, फक्त इंटिजर व्हॅल्यू. पॉईंटच्या नंतरची व्हॅल्यू कोण कन्सिडर करतो? फ्लोट, डेसिमल. मग तुम्ही म्हणता सर इथं तुम्ही फ्लोट लिहिलं, मग फ्लोटची व्हॅल्यू कसं काय आलं नाही, पॉईंट मध्ये व्हॅल्यू कसं काय आलं नाही? जर मित्रांनो तुम्हाला कंपायलरच तुमचा इथून ए वरती कोणती व्हॅल्यू पास करीत आहे? फक्त 50 व्हॅल्यू पास करीत आहे. 0 हे पॉईंट 2.20 पास करीत आहे का? नाही. कसं काय नाही? कारण की इंटिजरचे डाटा टाईप डिक्लेअर केले ना, इंटिजर म्हणल्यावर एवढंच डिक्लेअर करणार. पण आपल्याला काय करायचं होतं, याचं फ्लोट मध्येच ठेवायचं होतं, याला फ्लोट मध्येच ठेवायचं होतं आणि प्रोग्राम रन करायचा होता. फ्लोट मध्येच ठेवून त्याला प्रोग्राम रन करायचा होता, म्हणून त्याचं फ्लोट मध्ये कन्व्हर्जन केलं आणि इथं डाटा टाईप कन्व्हर्जन तुमचं परफॉर्म झालं. आणि हे कोण केलं? हे डाटा टाईप कन्व्हर्जन तुमचं कुणी केलं? हे तुमच्या कंपायलरनी केलं. हे हा जो जीडीबीचा कंपायलर आहे यांनी केलं. मग याला इम्प्लिसिट डाटा टाईप कन्व्हर्जन असं म्हटलं जातं. आता एक्सप्लिसिट डाटा टाईप कन्व्हर्जन तुम्हाला सांगतो. एक्सप्लिसिट डाटा टाईप कन्व्हर्जन. इम्प्लिसिट बघितलं, इम्प्लिसिट समजलं. कुणी केलं इम्प्लिसिट? कंपायलरनी. तुम्ही म्हणता सर तुम्हीच प्रोग्राम लिहिला, मग तुम्ही कसं म्हणू शकतात की कंपायलरनी केलं? मित्रांनो, मी थोडी ना सांगितलं की त्याला ह्याच्यासोबत करायचं, त्याच्यासोबत करायचंय. मी थोडी ना सांगितलं की ह्याचं याच डाटा टाईप सोबत कन्व्हर्जन कर म्हणून. त्यांनी आपोआप कन्व्हर्जन केलं. त्यांनी आपोआप कन्व्हर्जन केलं ह्याच्यामधलं त्याच्यामध्ये. आता मित्रांनो, मी तुम्हाला एक्सप्लिसिट मध्ये काय फरक राहतो, इम्प्लिसिट मध्ये काय फरक राहतो. आता मला लार्जर डाटा टाईप म्हणजे डबलचं मला कन्व्हर्जन करायचंय. डबल वरती काय करणार मी? यू इज इक्वल टू 8.8 व्हॅल्यू देऊ आपण आणि याला क्लोज करून टाकतो. यू वरती मी 8.8 व्हॅल्यू दिली आणि मी काय करणार आता इंट, ह्याला इंटिजर मध्ये डिक्लेअर करायचे मला. इंट वाय इज इक्वल टू मला कुण्या ह्याच्यात कन्व्हर्जन करायचे, या डबलचं मला कुण्या डाटा टाईप मध्ये कन्व्हर्जन करायचे हे मी स्वतः सांगणार. कोण? युजर सांगणार. मग ते कशात सांगायचं? असं डबल ब्रॅकेट मध्ये कोण्या डाटा टाईप मध्ये कन्व्हर्जन करायचे. सपोज मला फ्लोट मध्ये कन्व्हर्जन करायचे तर मी फ्लोट लिहिणार. सपोज मला इंट मध्ये कन्व्हर्जन करायचे तर मी इंट लिहिणार. मला डबल मध्ये, मला कॅर मध्ये, तुम्हाला ज्याच्यामध्येही कन्व्हर्जन करायचे तुम्ही तेच लिहायचं. तुम्ही ते लिहिल्यावर कशाचं कन्व्हर्जन करायचे, कोण्या व्हेरिएबलचं कन्व्हर्जन करायचे? यू नावाच्या व्हेरिएबलचं कन्व्हर्जन करायचे. मग ते व्हेरिएबल असं समोर लिहायचं. मग मित्रांनो, आता मी तुम्हाला याला रीड करायचं सांगतो. आधी तुम्हाला रन करून दाखवतो प्रोग्राम. सी आउट इन्सर्शन ऑपरेटर करून वाय डिस्प्ले करा. वाय कामून? कारण की वाय आता इंटिजर व्हॅल्यू डिस्प्ले करून टाकेन. पहा 8 आउटपुटला कसं काय आलं? 8.08 का म्हणून आलं नाही? कारण की मित्रांनो इंटिजर झालं ना इथं. वाय काय झाला? इंटिजर झाला. यू काय होता? डबल होता. मान्य आहे, यू डबल होता. मग जेव्हा मी इथं यूलाच डिस्प्ले केला असतं, सपोज मी हे डाटा टाईप कन्व्हर्जनच्या आधी जर मी आणखीन एकदा यूला डिस्प्ले केलं असतं आणि याला स्लॅश एन दिला असतं, आता बघूया. एकानंतर एक व्हॅल्यू आली, स्लॅश एन द्यावंच लागणार आपल्याला. आता इथं मी काय करतो, इथं खाली काय करतो, डबल कोटेशन मध्ये तुम्हाला स्लॅश एन द्या, जेणेकरून खाल्ल्या ह्याच्यात तुमची व्हॅल्यू येऊन जाईल. इथं डबल कोटेशननी क्लोज करा. आता पहा, पहिली व्हॅल्यू काय आली? 8.8. दुसरी व्हॅल्यू 8 आली. आता पहिल्यांदा कुणाची व्हॅल्यू डिस्प्ले झाली? डबलची काय? 8.8. मग मित्रांनो दुसऱ्यांदी मला 8च का आली? नुसतं 8च का आली? पुढचं पॉईंट 8 कुठे गेलं? याच्या पुढचं कुठे गेलं? तर गायब झालं. कसं काय गायब झालं? का म्हणून गायब झालं? कारण की आपण कन्व्हर्जन केलंय नाही मित्रांनो. इथं डबल मध्ये जर असतं तर ऍज इट इज 8.0 असं आउटपुटला आलं असतं. पण इथं काय केलं? इंट डाटा टाईप इंटिजर लिहिला, वाय हा व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि त्याच्यावरती काय केलं? यू
याची डाटा टाईप कन्व्हर्जन कशावरती केलं? इंट मध्ये. यू कशात होता? डबल मध्ये. यू ची डाटा टाईप काय होता? डबल. यू ला कशात कन्वर्ट केलं? इंट मध्ये. आणि ते कशावरती स्टोअर केलं? वाय वरती. मग जेव्हा मी वाय डिस्प्ले करीन तेव्हा मला इंट यू ची व्हॅल्यू येईल. इंट यू. आणि इंट यू काय असेल? 8. डबल यू काय असेल? तुमचा 8.8. मग मित्रांनो हे तुम्हाला समजलं का? या इंट काय आहे? डबल. डबलचं कशामध्ये कन्व्हर्जन झालं? इंटिजर मध्ये. मग हे कुणी केलं? कुणी सांगितलं त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट कर म्हणून? युजरनी, प्रोग्रामरनी. कोण? मी स्वतः सांगितलं. मग हे कुणी केलं? मॅन्युअली झालं तुमचं. म्हणून यालाच मॅन्युअली करणे यालाच एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग असं म्हटलं जातं मित्रांनो. आणि जो कंपायलर तुमचा करतो तो इम्प्लिसिट टाईप कास्टिंग. याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये जर आपण त्याला सांगितलं स्पेसिफिक या डाटा टाईप मध्ये कन्व्हर्जन कर म्हणून, तर तो या डाटा टाईप मध्ये कन्व्हर्जन करून टाकतो. हे या गोष्टी समजल्या. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.